जागवार बोलतात तिला, टेम्पो नाही बोलायचा, जागवार. हा इकडे बघून बोल. जागवार जागवार इकडे बघून बोल. जागवार आमचा दादाची लक्ष्मी बाबा ती. गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. सकाळचे 5 वाजता उठल्या तर अंग धुवून झालेला, दोघांचा पण अंग धुवून झालेला. तर आपल्याला इच्छा आता निघायचा अक्कलकोट साठी जायचं. आपल्याला गांगापूर पासून रेल्वे स्टेशनचं अंतर 20 किलोमीटर आहे. बाहेर टमटम उभी असतं, टमटम नंतर बस. शेअरिंग मध्ये गेला तर 50 ते 60 रुपये तिकीट आहे. 10-12 माणसं घेऊन जाताना डायरेक्ट गेलो 600-750 रुपये जिताना. तर आता नंतर मग बसमध्ये काही 30 रुपये का 20 रुपये तिकीट आहे. आता भाऊ बाहेर क भेटतं लगेच समजा. वाजल्यानंतर 5 वाजता उठल्या, पण आता वाजल्यान 6 वाजल्यान. तर पहिले इशा निघताव, बाहेर जाऊन चहा पिता आणि जायला निघता. 8:30 वाजता ट्रेन आहे. ईशा स्टेशनपर्यंतचं अंतर अर्धा तास आहे. मस्त आमची लोकांची तयारी झालेली आहे. तो पण एकदम रेडी आहे. फक्त सगळा जमाच करता बाकी आहे. इकडे आहे की काही काहीच नाही. चल रेषे पटापट चल. चला आता निघलो बाहेर. आता भाऊ कुठे चहावाला, पहिले चहा प्याव. टमटम आहेत का? अरे बाबा जाम टमटम, टेन्शन नाही. बस पण उभी. चल रे. पाऊस पडतो वाटतं. हा टेमटेम पाणी पडतंय. आता पाणी पडतंय. हे बघा सगळा सुकलेला. इथं असं वाटत नाही पाणी पारली म्हणून, काहीच नाही. पुढे चल ना मध्ये इकडे. या बघा सगळा सुकलेला. या मस्त चहा साधा पिऊन जाऊ. चला तर गाईज आता इथं उतरल्या. तर आता ईशा चालल्या प्लॅटफॉर्मवर चालत चालल्या. इकडे तर पाणी बिलकुल पडे नाही. सुक्का असेल सगळा. इकडे बघा रस्ता बघा एकदम सुक्का. याला मला असं वाटतं थोडा इथं खोदला ना तर काही असं वाटणार नाही ओला ओला. चल रे. समोर ट्रेन नाही ना, हा लाल सिग्नल आहे. ते साईडला हिरवा सिग्नल आहे, म्हणजे त्यावर ट्रेन येते. हे कोणची वाट बघतो समोर. काय रे? चल बाय. हा येतो. हा चला बाय. चला. या बघा याने तर पार मला हैराण करून टाकले. फोटो काढ ना मस्त. फोटो 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 फोटो. अरे आवरा मोठा व्हिडिओ मध्ये घेता, फोटो काढून करणार कायस? व्हिडिओ मध्ये घेते बरोबर, आपण फोटो पण टाकायला लागतो. ते बघ बोललो ना ट्रेन आले, हिरवा सिग्नल, मालगाडी येणार बघ तिकडे. नाही तो वेगळे, ती मधींची हवं येतं मालगाडी का पण साईडून नाही. ती सुसाट निघण म्हणून तुला बोललो हिरवा सिग्नल आहे, सीधी निघण सुसाट. मालगाडी मधींच्या देन. त्याला थोडा बी नॉलेज नाही कुठल्या गोष्टीचा. ही बघा मालगाडी आहे. चला आता पोहोचले स्टेशनवर. तर इथं पोहोचले यार का एक चाय पिता. चहा पिता गेले. हा चल इथं चहा पिता ना. बघू आता ट्रेन 8:30 वाजता येईन, तोपर्यंत इथं बसून राहता. कुठली? हा ती आहे म्हणून तर बोलतो ना. एक्सप्रेस लोकमान्य तिलक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वाया अक्कलकोट रोड, सोलापूर. is arriving shortly on platform number 1. ट्रेन तर 45 मिनिटं लेट आहे, त्याच्यामुळे थोडा टाइम लागला. तर आता येईन 5 मिनिटांमध्ये ट्रेन येणार आहे. फक्त आता आम्ही इथे येऊन उभं राहतो. त्याला जशी येईन आतमध्ये घुसादा आणि लगेच अर्धे ते पाऊण तासात तिकडं उतरू. ये बघा ट्रेन आली. आपला डबा आला. थांब रे थांब कुठं चालले? हे बघा B1. ये पुढे ये जरा, ये पुढे ये. चालले की या बघा ट्रेन इथं थांबली. कुठे रे बाबा? कुठलं स्टेशनचं नाव का? दुधनी, पण येऊन दिसत नाही. इथं थांबले जरा सर. स्टेशन आहे ना, याचा भलताच नाही त्या. या बघा टीशी अंकल पण आला बाहेर. फायनली आम्ही इथं अक्कलकोट रोड स्टेशनला उतरलेलो. तर आता इथं टमटम आहे. टमटम मध्ये बसून आपण लगेच मंदिराची इकडे जायला प्रस्थान करू. तिथून लगेच रूम घेतला तर थोडा तिथं फ्रेश व्हावं ना लगेच दर्शनाला जाऊ.
यो बघा याची कॉमेडी बाबा बघून बघून हैराण झाला. अरे इको पाहिजे होतं दादा. इको झाला त्याच बस. कम्फर्टेबल. ये बाबा डेंजर उर्वीत नेता ना सगळा दुकान लागलाय का पाटाल. यो टेम्पो हा या टेम्पोचा इथं रिक्षा बनवलेला आहे. शा आपले टेम्पोज आहे बघा रिवर्स गिअर त्याचा खाली आहे. तिथं लाईटी आहेत इंडिकेटर सगळा तिथं हाताने दिलेला. कपच्या पण उरलेला आपल्या टेम्पोचा. आपलेन हे उरले मला हे आपलेन मी चालवतो 8 वर्ष मला. हा पहिले जाऊन बघ जरा टेम्पोनी मग तुला समजा के ना के नाही. जागवार बोलताना तिला टेम्पो नाही बोलायचा. जागवार. हा इकडे बघून बोल. जागवार इकडे बघून बोल. जागवार आमचा दादाची लक्ष्मी आहे बाबा ती. हा लक्ष्मी माझी. अख्खा लॉकडाऊन काढले आम्ही त्याच्यामध्ये. आम्हाला माहिती आहे. हा पहिली गोष्ट लक्ष्मी आहे ती जागेवर पण नाही बोलू शकत. काका पण आपले रशी मरतात. जसा मी टेम्पोला रशी मरतो तसं ते पण मरतात. टेम्पोला कुठे रशी मारताय? हो टेम्पोला आहे ना. यो आमचा असा टेम्पोच आहे. सेम घरी हॅपी 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 हॅपी. ही कंपनी हेच आहे ना. त्यात तर बस एकदा मारा. हा हे बघा असा मारा लागतो. चला बघ लवकर चेक कर. या बघा यांनी एक सामानाची पिशवीच भरली नाही. ते ना आपला कोलगेट पावडर टिकली सगळा होता. कार सगळा कार सगळं का दादा येन बघ तुझे भेटेल. नाही रे बाबा माझी येन मी येन बघू थांब. हे बघ येन काही नाही. येन बघ रे वरची येन थांब. पोचत भेटली मग मरतोय का. चोर ठरवते का मला. भेटली मला वाटलं घालवली. मी नव्हती ठेवली ना. पण तर काहीच पोचलो अक्कलकोट मध्ये. तर आता इथून रूम वर मस्त फ्रेश झाल्या. तर आता इथून जायला निघता. पहिले दर्शन करून जिता मग त्यानंतर जायचं एक ठिकाणी 2-3 ठिकाणी जरा फिरून येता. चल रे चल ना लवकर. नुसता मागेच रे तो मोबाईल. चला गर्दी बघा गर्दी तर जाम आहे. चला लवकर पुढे चला. चला पुढे चला. दर्शनाचा दुपारचं वाजले 4:30 वाजले. तर आता उठल्या. जसा दुपारचे दर्शन जेवून आलो तिकडे जाऊन प्रसाद घेतला आणि लगेच जेवून इथं आराम केला. जसा झोपूनच गेलो. तर आता उठल्या तर फ्रेश झाल्या. पहिले बरं गरमागरम चाय प्याव मग बरं बाहेर बघू आता कह ना कह नाही. तर आता ईशा पहिले निघताव. आपले समोरच मंदिर यो बघा इथंच रूम बुक केलेला होता. चला आता जायला निघता खाली. रे लवकर या मस्त चाय
अमृत मूल्य चहा तर मस्त पिऊन जाऊ गरमागरम. चला तर गाईज लय पुढे व्हायला 1.5-2 किलोमीटर पुढे व्हायला असंच फिरत फिरत बरं अख्खा दिवस टाइमपास आहे त्यामुळे आम्ही फिरतो सगळे इकडं. तो पाहिजे तुला? नाही मला वाटलं दुकान आहे. दुकान आहे कपड्यांचा कपडे लागतात. माझा काल एक कपडा घालवा दादा तुझ्या नेहमी ना घालला तुला विचारलं दादा कपडे आहे का तिकडे? जा कोण नाही बोलतो कपडे बिकडे नसतं बोलतो. 350 वाला होता. 350 होता ना राहू दे सस्ता होता. 6 वाजले 9 वाजले तर आता जाम जोराची भूक लागली. चालली आहे इथं हॉटेलमध्येच मस्त जाताना मस्त एक थाली मागवताना मस्त जेवून जिरा लगेच झोपायला जाता. सकाळी उठा जा सकाळची 9:30 वाजता ट्रेन आहे. 6 वाजता उठा जा पहिले दर्शन घ्यायला जायचा. दर्शन घेऊन झाला की लगेच घरा जायला निघायचा. यो बघा चालले इथले आपला पुढं हॉटेल हा यो बघा बालाजी बघायला. चला तर काही या जेवायला या बघा मस्त थाली मागवली अख्खी. या साईडला मग मस्त 2 चपात्या गुलाबजाम. या साईडला दही आहे मस्त भाजी आहे जिरा राईस. तर पहिले आता मस्त जेवून जिता दोघांसाठी 2 मागवल्या थाल्या. या जेवायला या सगळी अख्खी प्लेट यांनी संपून टाकली. आवरा खातोय यो दादा माझी खपली तर खपली वर्ष माझी पण खाली ही माझीच आहे. किती खोटा एवढा खोटा खोटा तर बरोबर खरा बोलतो मी. खोटा बोलतो. तिथला जेवायला चांगला म्हणून आम्ही इथं झालो आणि मंदिराचे बाजूला पण खा पटापट खा. जरा दादा जरा फक्त आवरा आहे गुलाबजाम मिनी खाल्ले. एक रॅली यायसाठी ठेवले तो 3 खाल्ले मिनी. हां नाही तू का बाबा पडला माझा पोट. तर काही झालो रूमू आलो ना. आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.